जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात नदीच्या पात्रातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या। ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरी होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते। शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हे उघडकीस आणून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या। सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोठे यांचे पथकामार्फत समांतर तपास करत असताना विविध ठिकाणच्या घटनास्थळांना भेटी दिल्या असता त्या ठिकाणी मिळालेल्या बिडी, विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पुडी, विशिष्ट पेय या सर्वांवरून सदर गुन्हे हे एकच टोळी करत असल्याचं, घटनास्थळावरून ही टोळी परराज्यातील असावी हे लक्षात आलं। गुन्हे शाखेच्या पथकानं अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली। गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी करत असून ते चोरी करण्याच्या ठिकाणच्या आसपास येऊन राहतात। रात्रीच्या वेळी अशा चोऱ्या करतात। ज्यावेळी चोऱ्या झाल्या त्या काळात आरोपी जुन्नर तालुक्यात काही भागात फिरस्ते होते। सध्या ते नाशिक येथील घोटी इगतपुरी गावच्या हद्दीत वास्तव्याला आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं नारायणगाव पोलीस स्टेशन पथकासह घोटी, नाशिक येथे सापळा लावून संशयित इसमांना ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांची नावे आरज्जा छत्तेसिंग पवार, वय वर्ष 19, राहणार कुडे, पोस्ट हरदुआ, तालुका जिल्हा कटनी, मध्य प्रदेश, गगन शापीलाल चौहान, वय वर्ष 19, येडियाव, छनेरा, हरसूल जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश, अतुल शापीलाल चौहान, वय वर्ष 21, राहणार येडियाव, पोस्ट छनेरा, हरसूल जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश, तपसलाल सर्कस पवार, वय वर्ष 50, राहणार कुडे, पोस्ट हरदुआ, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश, सूरज रामसर आदिवासी, वय वर्ष 40, राहणार बुढा देवगाव, तालुका रोठी, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश अशी नावे सांगितली। त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून जवळपास 150 शेतकऱ्यांच्या केबल जप्त करण्यात आल्या असून केबल चोरीचे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, पारगाव परिसरातील एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदर आरोपी सध्या नारायणगाव पोलीस स्टेशन कस्टडीमध्ये असून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे। सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोठे, सहाय्यक पोलीस फौजदार शरद बांबळे, पोलीस हवालदार अतुल डेरे, संदीप फड, निलेश सुपेकर, स्वप्नील गाढवे, नारायणगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, टिलेश जाधव, सोमनाथ डोके, आदिनाथ लोखंडे, संतोष कोकणे यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।